मला मला हे सांगा, तुमच्यावर मी रागावलो का, याचं कारण सांगा बरं. कारण की तुम्हाला माझं वाईट बघायचं नाहीये त्याच्यामुळं. हां, हे तर तुम्ही समजतंय चांगलं तुम्हाला. हो हो. मग इकडे बघा, मी आता एक माझे काही पत्ते सांगतो. तुम्ही अगोदर त्या बाईचा नाद सोडा, बरं. डोक्यातलं काढून टाका. तुमचं जीवनाचं बघा, तुमचं वय कमी आहे, हो 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 महाराज. त्या बाईचं जास्त आहे. हो हो आलं लक्षात. आणि हो हो. तिच्या नादी लागून आपल्या आयुष्याचं बरबादी करू नका. नाही 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 नाही. आता तुम्हाला हो हो. हां, प्रश्न काय की तुमच्यावर प्रेम कुणी करेल का, तर हा. तुमच्यावर प्रेम करणारे खूप आहेत. बरं बरं बरं. हां, तुम्ही काय असे ही नाही, चांगले आहात. ऐकून हो घ्या, तुम्ही महाराज. चांगले आहात. तुमचं फक्त तुम्हाला ह्या प्रेमाच्यामुळे तुम्हाला ते टेन्शन, ह्याच्यामुळे तुम्हाला काय करावं काय करायला पाहिजे ही तुम्हाला समजेना गेलंय. हा हा, काही समजत नाही, पुन्हा मी असं अटकलेलो आहे मधल्या मध्ये. हां, तर त्याच्यामुळं मला एकच सांगायचं तुम्हाला की तुम्ही आता आपण चांगलं आपण काय शिकलो त्याच्यावर काम काय करायचं, नोकरी कशी करायची, अरे काहीतरी आपल्याला करणं गरजेचं आहे. उद्देशाला हो एखाद्या व्यक्तीनं प्रेम केलं तुमच्यावर, हो हो बरं हां, महाराज. तुमच्यावर केलं, तर तुम्ही तिला जगवणार कसं. तुमच्यात अगोदर ती तुमच्याकडे काय म्हणून प्रेम करेल की तुम्ही काहीतरी चार पैसे कमवतात. बरं 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 बरं. मग ते आपल्याला अगोदर कमवावं लागेल का नाही, अगर आपण काहीतरी पैशाचा स्रोत निर्माण करायला पाहिजे का नाही. हो ना हो ना हो ना महाराज, मी करायला खूप काही करतो महाराज, पण माझं ना मन माझं डिस्टर्ब न- होऊन जातं. हां, मग म्हणजे मी कशामुळं झालं. करायला गेलो ना. हां, हा. नाही नाही, ऐका, कशामुळं झालं मन तसं की तुम्ही त्या व्यक्तीच्या नादी लागलात, बरोबर आहे. हो. मग त्या बरोबर, व्यक्तीच्या 14 वर्षापासून असं पुन्हा वेळ चालू मी, काहीच समजत ऐका, मग नाहीये. येडा झाला ना, आता येड संपलं असं समजा. बरं बरं. तुम्हाला जर सुधारायचं असेल, तुमचं जीवन जर पुढे चांगलं करायचं असेल ना, तर हो माझ्या ना गोष्टी हा. ऐका. त्या व्यक्तीचा नाद सोडून द्या. ऐका, हा हा. त्याच्यात काही तुमचा फायदा नाही, उलटं नुकसान आहे. तुम्ही मानसिक रुग्ण झालात, हे लक्षात घ्या. हो हो हो. हं? तर आता फक्त काय, माझं जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला मी लवकर सुधारतो. आणि प्रेमाचा प्रश्न राहिला तुमचा, तर प्रेम तुमच्यावर करतात लोक. बरं बरं. तिच्यापेक्षा सुंदर मुलगी तुम्हाला भेटून जाईल. बरं माझा बरं बरं. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. फक्त तुम्ही काहीतरी करायचं आणि ते डोक्यातला काढून टाका. त्या विचार, तिला फोन करू नका, नाही मेसेज करू नाही नका, नाही. ब्लॉक करून टाका आता तिला. काही काय बरं बरं बरं. तुम्हाला सुधारण्यासाठी सांगालो मी. हो 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 हो. पण कसं आहे ना, महाराज, म्हणजे मला माझं असं म्हणणं आहे की बाबा मी, म्हणजे मी खूप कमवले बरं का, मार्केटिंग मध्ये कमवलेले. पण मी आज खरं सांगतो मी तुम्हाला की मी इतका वाईट माणूस होतो की माझ्या आई बाबांना मी 1 रुपयाचा सहारा नाही दिला. मग सुद्धा मनाला वाईट वाटतं त्या गोष्टीचं मला, की बाबा मी एवढं करून पण समोरच्या व्यक्तीला असं कसं काय करू शकते. त्या व्यक्तीला जर काय आपलं पैसे मला, वगैरे नाही, नाही, समोरच्या त्या बाईला काय पैसे वगैरे काय दिलते का. हो हो हो, पैसे दिले तुम्ही, त्याच्यामुळेच तर मी तुम्हाला सांगतो 9-10 लाखाच्या गड्ड्यामध्ये गेलो मी. पैसे अहो देत गेलो देत गेलो. अहो अहो तिनं ऐकलं का, ती हो. फक्त पैसे काढण्यासाठी तिनं तुमचा वापर केला, लक्षात घ्या. प्रेम वगैरे बरं बरं. नव्हतं. पण महाराज चला माझ्याशी तरी खोटं बोलली, पण अहो माझ्या घरच्यांची अहो काय खोटं बोलली. अरे, तुम्ही येडेत का काय. तुम्ही पैसे कसे निघते तुम्हाला खोटं. तुम्हाला प्रेमाचं नाटक दाखवावं लागेल. तुम्हाला काहीतरी केल्याशिवाय तुम्ही पैसे कसे देताल. नाही ना, बरोबर आहे. हां, ते तर आहे. पण मला म्हणजे माझ्यासमोर लढायची तिच्या मुली, मी ना मनापासून, मी लहान लेकांना खूप लहान लेकरं मला खूप आवडतात, अहो बरोबर अहो असं महाराज. लहान ऐका, लेकांची माझं खूप लगाव आहे. एक मिनिट ऐका तुम्ही. हा. तुम्हाला लेकरं आवडतात, तुम्हाला भावूक करून टाकलं. तेच ना. नाही, पण तिनं तुम्हाला फसवलं, लक्षात घ्या. आणि तुमची फसवणूकच करते पुढे. आणि तुम्हाला जोपर्यंत पैसा देतो तोपर्यंत तुम्हाशी बोलते. अहो, ती जर खरं प्रेम असताना तर तुमची भेट घेतली असती तिनं येऊन. हो ते तर आहे मग महाराज. तुम्हाला एवढं बी कळना गेलं का हो. हं. पण पण महाराज कसं आहे ना, मी इतका म्हणजे मला आता पण असं, आणि मला विचित्र स्वप्न पडतात, म्हणजे रात्रीला आहे ना विचित्र एकदम ते पण वाईट स्वप्न येतात मला. हो, पडत असताना ते, कारण तुम्ही तितकं गुरपटून गेलात, भाऊक झाला हं. तिच्याबद्दल. पण आता हं, मी हं. तुम्हाला सांगतो, आता सुधारण्याची वेळ आहे. मला कॉल केलाय, तुम्ही हो कॉल हो. केला, तर त्या अर्थी तुमचं आता जीवन बदलणार आहे, लक्षात घ्या. बरं 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 आणि महाराज, खूप हं, चांगलं होऊन जाईल. नाही, चांगलंच होणार आहे. फक्त तिचा नाद सोडा. ती पैसे पैसे कुठं देऊ नका काही. आणि ती सगळं नाही. खोटं असतंय. असले कुठं ऑनलाईन कुठं भेटीन गाठीन असले मुली बाया फसवतात, लक्षात घ्या. हो 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 महाराज. हां, पण महाराज मी खरं प्रेम केलं होतं तिच्याशी, अहो असाच विषय तुम्ही झाला होता. ये नाही सांगतो मी तुम्हाला, असं माझं मन लागून गेलं होतं कसलं मन तिच्याशी. येड. तुम्ही अजून बी तुमचं येड सुधारलं नाही. अहो नाही ऐका, नाही. तुम्ही तुम्हाला एक ऐका, तुमची फसवणूक झाली, फसवणूक झाली. महाराज काहीतरी उपाय असेल ना याचा, काहीतरी तोडगा असेल ना. कशासाठी, कशाचा तोडगा पाहिजे तुम्हाला. मला हे करायचं होतं की हिला जसं तिने मला बरबाद केलं ना, हां, ती
स्वतःहून मला माझे पैसे वापस करायला पाहिजे, असं काहीतरी करा. नाही नाही नाही, ती स्वतः येणारच नाही ती. अहो नाही असं काहीतरी तिच्या मागे असं काही सोडून म्हणजे नाही काही नाही, मंत्र वगैरे टाकून. ऐका, तुमची जी तळमळ एक लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं ना माझी फसवणूक केली तिनं, तुमचं प्रेमाचं नाटक केलंय वगैरे वगैरे, असं वाटतं ना. माझी प्रेमाची खेळलेली ती. हो, मला तुमच्या म्हणजे जीवाशी माझं खेळ, मन दुखलं ऐका, होतं. तुमच्या जीवाशी खेळली ना तर ती आयुष्यामध्ये बर्बाद होणार आहे, मी सांगतो तुम्हाला. बस असंच व्हायला पाहिजे. होतंच. कोणी वाईट गोष्ट होतं होतं होतं, कारण एखाद्या व्यक्तीच्या जीवाशी खेळल्यानं समोरच्या व्यक्तीचं वाटलं होतं म्हणजे ती जन्मभराची एक, आता सजा तुम्हाला होईल तिला. सजा म्हणजे तिचं आयुष्य बर्बाद झालं समजायचं. कुणाशी भावनेशी खेळू नये कुणी. बरोबर ना, आपण कोणाच्या मी मनाशी खेळलो नाही. तुम्ही बरं ऐका सांगू तुम्हाला. ऐका, तुम्ही प्रामाणिक होता, ऐका, तुम्ही प्रामाणिक आहात, प्रामाणिक होता आहेत, हो, परंतु तुमची भावनाचा तिनं एक म्हणजे उपभोग फायदा घेतला, उचलून घेतला माझा. चांगला उपयोग करून घेतला, पैसा काढला वगैरे केला, पण तिनं प्रेम नव्हतं, तुमच्याकडून पैसे काढण्यासाठी हे केलेला कार्यक्रम होता. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे हा फक्त खेळ होता. हां फक्त मीठा बोल की इसका पैसा खिचना, बस एवढं. म्हणजे फ्रॉड केला एक हां. प्रकारे. मग आता तुम्हाला हे समजलंय ना, मी सांगितलंय ना तुम्हाला की आता तिच्या नादी लागू नका. नाही नाही नाही. आता तुमचं वय काही जास्त नाही, 27 वर्ष म्हणजे काहीच नाही. तुम्ही 27 वर्षाचे तरुण आहात आणि तुमच्या शरीराकडे लक्ष द्या, मस्त तब्येत सुधरा. हो ना, हो ना. मला माझी तब्येतच नाही. नाही नाही नाही, मी तुम्हाला सांगतो, तुमची तब्येत चांगली सुधरा आणि चांगले बना. एक काहीतरी चांगले बनल्यानंतर लग्न तुमचं होतं, तुमच्यावर प्रेम भरपूर करतील. तुम्ही जर चांगले असाल तर कुणीही प्रेम करतं हो. हो हो हो. आपण होऊन जायचं. इकडे एक लक्षात घ्यायचं, आपण कुणावर अगोदर प्रेम करायचं नसतं. लोकांनी आपल्यावर प्रेम केलं म्हणजे आपल्याला खरं प्रेम कळतं. बरोबर आहे. आणि ती असं झटकापटकी कुणावर बी विश्वास ठेवू नका. नाही 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 नाही. माझं जर ऐकलं तर तुमचं मी कधीतरी कॉल घेऊ शकेल, नाहीतर तुमचा कॉल पण घेणार नाही. कारण काय असतं, तुम्हाला सांगून जर समजत नसेल तर मग मला उगाच टेन्शन येतं. कारण काय, उगाच वेळ कशामुळे घालू मी. हो 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 हो. नाही माझं बरोबर. इतर लोक असतात, इतरांच्या बी समस्या असतात, त्यांना पण मला बोलावं लागतं, सांगावं लागतं. मग तुम्हाला एकट्याला, तुम्ही जर मी सांगून मी तुमच्यात बदल करीत नसताल तर उपयोग नाही ना माझा. नाही नाही, बरोबर महाराज. तर आता लक्षात घ्यायचं, इथून पुढे मग त्या महाराज कुठलं काम माझं चांगलं राहील ते मी नाही नाही, तुम्ही विचारतो. तुम्हाला आवडतं ते करायला चालू करा. तुम्ही अगोदर तिचं डोक्यातलं काढून टाका खूळ. हम्म, 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 हम्म. ती काढलं की ऑटोमॅटिक तुम्हाला सुचन, मस्त शांत डोक्यानं विचार करायचा, मस्त आपल्याला काय करायचं. आणि प्रेमाचं तर ना, प्रेम तुम्हाला मिळून जाणार आहे. मी पाहिलं तुमचं सगळं प्रेम वगैरे तुम्हाला आहे. तुम्ही चांगला स्वभाव तुमचा चांगला आहे, भाऊक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रेम कुणीही करेल. चांगलं माणसं प्रेम करतील. झालेल्या आयुष्यात एक स्वप्न होतं आणि ते सोडून द्या, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. बरोबर बरोबर महाराज. हं? पण आता चांगलं व्हायला पाहिजे महाराज. चांगलं होतंय, आता मी काय म्हणतो, मुलीकडे बघत पण नाही, अशी गंदे नजरेने मी ठेवत पण नाही कोणावरती. आता काय मी तुम्हाला काय सांगतो की तुमचं चांगलंच होणार आहे. आलं लक्षात? बरोबर. तुमचं चांगलंच होणार आहे. आशीर्वाद आहे माझा, देवाचा आशीर्वाद आहे. तुम्ही चांगलं, फक्त तीच माझी एकच आट आहे की त्या व्यक्तीचा नाद सोडणे, तरच तुमचं चांगलं. कारण त्या व्यक्तीनं तुम्हाला चांगलं गुरपटलेलं आहे आणि तुमचा म्हणजे पैसा बी वसूल करून घेतला तिनं कसा कसा. आणि आता पैशाचा कुठले व्यवहार करू नका, काही नका. प्रेम पैशावर नसतं, हृदयावर असतं, हृदयातून असलं पाहिजे. हो हो, तसं माझं आहे. मी तर 1 रुपयाचं पण अशी ठेवली नाही महाराज तिच्याशी. आणि काही मी आता तिच्याकडनं 1 रुपया पण नाही घेतला महाराज. नाही नाही नाही, देतच नसतो. तिचं प्रेमच नव्हतं तर काय तुम्हाला देते. बरोबर बरोबर. तिनं फक्त तुम्हाला भावूक केलं, तुम्हाला असं तसं गप्पा मारल्या, घरच्या शिव गप्पा मारल्या, म्हणजे तुमचा विश्वास संपादन केला तिनं. हो तेच. पण ते आता तिचा विचार फक्त एवढंच, तुम्हाला हात जोडून तुम्ही जरी लहान असला तरी मी जोडतो की तुम्ही असं फसू नका. कारण मला कुठल्याही तरुण माणसाला कुणी असं फसवलेलं आवडत नाही. कारण त्याला मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो मी. हो हो बरोबर महाराज. नाही निघू आता महाराज. आता मी सगळं सोडेल. सोडा मी हो. आता चांगलं कामाला लागेल मी आता. हां, मला एकदा मोठ्यानं म्हणून जर आवाज म्हणा बरं. काय मी आता काय करणार, आता मी जसं म्हणतो तसं म्हणा. मी आता यापुढे त्या बाईचा नाद पूर्ण सोडून देणार आहे, असं म्हणा बरं. हा, मी आता या बाईचं नाव सोडणार आहे. मी माझ्या कामावर लक्ष देणार आहे. मी माझ्या कामावरती लक्ष देणार आहे. मी माझं काम, माझं मन आता स्थिर करणार आहे. मी माझं मन आणि काम स्थिर करणार आहे. हां, आणि मग मी माझा तुम्हाला सांगतो, आता तुम्ही हे जर गोष्टी केल्या तर तुमचं कल्याण होणार आहे. तुमचं भविष्य खूप आहे पुढे आणि खूप काही चांगलं होणार आहे, असा आशीर्वाद देतो. आणि आता मी फोन ठेवतो. हां, ठीक आहे महाराज. हो, आशीर्वाद आहे, आशीर्वाद. ओके महाराज.